नागपूरच्या इमामवाडा भागात पुन्हा एकदा कुख्यात गुंड ताराचंद खिल्लारे आणि त्याच्या टोळीने दहशत माजवली आहे। पीडित कुटुंबाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की 29 ऑक्टोबरच्या संध्याकाळी खिल्लार हनी राजकुमार कैथवास आणि विजेता कैथवास यांनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड, वाहनांची हानी आणि मारहाण केली। पीडित सुभाष सुधाकर उईके यांनी आरोप केला की तक्रार घेऊन ते इमामवाडा पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला। ही घटना विजेता कोथवास या पोलीस कर्मचाऱ्यांशी असलेल्या व्याजाच्या पैशाच्या व्यवहारावरून घडल्याचं सांगितलं जात आहे। उईके यांच्या मते 35,000 रुपये उसने घेतले होते, पण आतापर्यंत 3 लाख परत केल्यानंतरही अजून 1 लाख मागणी केली जात होती। पत्रकार परिषदेत उईके यांनी दावा केला की या प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांच्या पीएचा फोन आला होता आणि त्या संभाषणाचा ऑडिओ देखील त्यांनी सादर केला। पीडित कुटुंबाला न्याय मिळावी अशी मागणी त्यांनी केली। राहणार इंदिरानगर जातरोडी नंबर 3। विषय म्हटलं तर असं मला पुष्कळ मारहाण केली होती ताराचंद गँगस्टर ताराचंद खिल्लारे व त्याची भाषीच्या मुलगानी आणि ताराचंदनी आणि वरतून त्याची भाषी पोलीस महकम्यामध्ये असल्यामुळे त्या इमामवाडा पोलीस स्टेशनामध्ये त्यांच्या विरुद्ध कोणतीही तक्रार होत नाही, काही नाही। मला इतकं मारल्याच्या नंतर मी त्यांच्यावर फक्त मामूली 324 असा काहीतरी गुन्हा दाखल केला। त्यांनी मला हे दिली ते FIR कॉपी आणि वरतून मी तर फिर्यादी आहे सर, फिर्यादी असून मी मेओ हॉस्पिटलमध्ये 8 तारखेपर्यंत भरती होतो। 29 तारखेची घटना तर त्यांनी उलट माझ्यावर गुन्हा हे केला। तर वरतून त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या मुलाला फसवेल, याला फसवेल, तुझ्या पत्नीला फसवेल, तुला तिला म्हणजे वारंवार म्हणजे धमक्या येऊन राहिल्या। म्हणजे असं का विचित्र काम आहे त्यांच्यावाला। मुख्यमंत्री साहेबाच्या पीएच्या फोन, केस वापस, इकडून तिकडून दबाव टाकून राहिले। सर मी त्यांना विचारू नाही शकले। तुम्हाला नंबर आणि त्यांची रेकॉर्डिंग ऐकवली। मी तितकं म्हणजे मी हॉस्पिटलला होतो ना आणि वरतून त्यांनी सांगितलं नाही, मी तितकं नाही विचारू शकलो कारण की तसा त्या दिवशी माझीवाली हे तब्येतच खराब होती ना। आता जितकं बोलले मी त्यांच्या शब्दाच्या उत्तर दिला। त्यांनी मला माघार घ्यायला सांगितली। मी त्यांना सांगितलं का साहेब त्यांच्या हमेशाचे हे नाटक आहे, मी काही आता माघार घेत नाही आणि हे तर त्यांनी मग मी त्यांना हे बी सांगितलं का सर तुम्ही तर एका कॉलनी माझ्या म्हणजे हे करू शकता। तर त्यांनी तसंच त्याच टाईपच्या म्हणजे आमच्या विरुद्धच केस दाखल केली। ताराचंद नत्तूजी खिल्लारे, हनी राजकुमार कैथवास सोबत त्याच्या बुलेटवर आणखी त्याचे 3 साथीदार। माझी मागणी हेच आहे का माझ्यावर हे जे खोटे गुन्हा दाखल केले ह्या गुन्ह्याची तपासणी करावे आणि याला रद्द करण्यात यावे आणि वरतून माझ्या परिवाराच्या संरक्षणासाठी आता त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना हे करावे। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।